असं वाटतंय की तुला वेड लागलंय म्हणून, पण खरं तसं नाहीये. हे सगळं जाणून बुजून केलं जातंय तुला वेडात ठरवण्यासाठी. आणि हे सगळं करणारा, तुझ्या जीवावर उठणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तुझा नवरा आहे, नवरा. माझ्या नवऱ्याचा अपमान मी कधीही सहन करणार नाही. अरे काय करून घेतलंस तू स्वतःचं? तू जर तिची माफी मागितलीस तर त्याचा अर्थ असा होतो की तिने माझ्यावरती केलेले सगळे आरोप खरे आहेत. हर्षदा, शार्दूल, हे घे गरम गरम चहा आणि ब्रेड बटर. मी भरवते ना तुला. ओके घे. थांब का? थांब. अरे काय झालं? अरे वा, गुड बॉय. आता एकदम गुड बॉय झालायस तू. शार्दूल, मला की नाही काकांनी बोलवलंय भेटायला आष्टीला. काका, शुभंकरोती कल्याणम. हो, त्यांनीच. मग जाऊन येऊ मी? हो, मी पण येऊ. अरे मी विचार करत होते, मी एकटीच जाते सकाळी आणि मग रात्रीपर्यंत परत येईन. चालेल? म्हणजे मी नको येऊ? तसं नाही रे. मला ना काकांनी एकटीलाच बोलवलंय. बरं, तू जर नाही म्हणत असशील ना तर नाही जाणार मी. ओके? मी नाही कुठे म्हणालो. तू तू एवढ्या लांब एकटी जाणार, तुझी काळजी कोण घेणार? मी तर इथे असणार म्हणून म्हणालो काळजी घे. हो. आणि सांभाळून जा. बरं बाबा, मी ना नीट सांभाळून जाईन आणि स्वतःची काळजी घेईन. ओके? आणि लवकर लवकर परत ये. हो, लवकर परत येईन. बरं चल, तू ब्रेकफास्ट कर पटकन. खातोस? हर्षदा, हर्षदा प्लीज 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 जाऊ नकोस ना प्लीज. मी नाही पिणार याच्या पुढे दारू. आय एम सॉरी, प्लीज. हर्षदा, मी काल जे काही वागले ते फार चुकीचं होतं ग. खूप चुकीचं होतं आणि मला जाणीव आहे याची. पण माझ्या चुकीची शिक्षा तू आधीला देऊ नकोस प्लीज. नाही वहिनी, मी कोणाची चुकीची शिक्षा कोणालाही देत नाही. सगळी चूक माझीच आहे. माझ्यामुळे माझा नवरा प्यायला लागला, माझ्यामुळे माई गेल्या, माझ्यामुळे या घरात कलह निर्माण होतात. तुमच्या संसारावरही माझी वाईट नजर आहे. माझ्यासारख्या बाईने या घरात राहणं या घराच्या दृष्टीने घातक आहे. मग का राहायचं मी इथे? हर्षदा, हे बघ, मी तुझा राग समजू शकते, पण तू हे घर सोडून जाऊ नकोस प्लीज. मी तुझी माफी मागते ना मी तुझी. नाही वहिनी, तू माफी मागण्याची काही एक गरज नाहीये. हे सगळं माझ्यामुळे होत आहे म्हणून मी स्वतःहून हे घर सोडून चालले. हर्षदा प्लीज, तू असं बोलू नकोस. मी हात जोडते तुझ्या पुढे, मी पाया पडते.
फार बरं वाटलं. हर्षदाबाई, ओ सॉरी सॉरी सॉरी, मालकीनबाई. हा, फार बरं वाटलं मालकीनबाई. शेवटी माझ्या बायकोला तुम्ही स्वतःच्या पायावरती डोकं टेकवायला लावलंतच. असं नाही. छान. आता मी तुमच्या पायावरती लोटांगण घालावं अशी तुमची अपेक्षा असेल, नाही? नाही, बरोबरच आहे म्हणा. तुम्ही मालक, आम्ही आश्रित. तुम्ही सांगाल ते आम्ही करणार. काय शेवटी घर तुमचं आहे ना. तुम्ही म्हणाल तसं वागलंच पाहिजे आम्हाला, नाही का? ठीक आहे, आता मी पण पाया पडतो तुमच्या. या. दादा, अरे अरे नाही बाबा आदित्य, तो मान आहे त्यांचा, मालकीनबाईंचा, तो त्यांना द्यायलाच हवा, नाही का? हा, मग भले त्यांनी आमचा कितीही अपमान केला तरी चालेल, पण आम्ही त्यांना योग्य तो मान द्यायलाच हवा. हो ना मालकीनबाई? ठीक आहे, या. आदित्य, बाळा, काही चुकलं असेल आमचं तर खरंच माफ कर रे बाबा. खरंच माफ कर. मी, माझी बायको, माझी मुलगी, आम्ही सगळे हे तुमचं घर सोडून निघून जातो. पण हा जो काही अपमान चाललाय तो थांबव रे बाबा. सहन नाही होत आता. खरंच सहन नाही होत. काल तुझी बायको मला वाटेल तसं बोलली. आज माझ्या बायकोला स्वतःचे पाय धरायला लावले. अजून किती आणि काय काय सहन करायचं रे बाबा आम्ही. अहो तसं काही नाहीये. कसं आहे मग? पाय धरलेस ना तू तिचे? धरलेस ना? म्हणजे हेच सिद्ध केलंस तू की ती काल जे काही बोलत होती ना ते खरं आहे. मी तुझ्या जीवावर उठलोय, जाणून बुजून करतोय मी. पाताळ यंत्री नवरा मी तुझा, हेच सिद्ध केलंस तू तिचे पाय धरून. हॅलो मॅडम, मात्र कुठं होतं? काय काम होतं? मला हे द्यायचं होतं त्यांना. मीच मिसेस म्हात्रे. हां, थँक्यू.
तुला मिळाली? अरे नालायक माणसा, कुठे पेडशील पाप? का असा छळतोयस? अगं मी तुला छळत नाहीये, उलट उलट तूच छळत आली आहेस मला आयुष्यभर. तुझ्या रूपावरती भाळलो आणि सगळं जग विसरलो मी, आणि तू मलाच विसरलीस. एनिवे, मी पाठवलेली फुलं तुडवून झाली असतील पायाखाली, नाही का? गुड. म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणेच वागतेस तू. पण लक्षात ठेव, जोपर्यंत तू माझी फुलं तुझ्या पायाखाली तुडवशील तोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याला तुडवत राहीन. आयुष्यभर जेलमध्ये सडवीन त्याला. आता निर्णय तुझ्या हातात आहे. नीट विचार कर आणि बाय. हे बघा, तुम्ही समजता तसं काही नाहीये. मग कसं आहे? नाही, तू समजावून सांग मला कसं आहे मग. अहो ती काय काय ती काय? एवढं सगळं ऐकून घेऊन सुद्धा तू पाय धरतेस तिचे. याचा अर्थ असा होतो असावरी की ती जे काय बोलली ते तुला पटलेलं आहे. मी तुला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतोय. मला जीव घ्यायचा आहे तुझा. नालायक माणूस आहे मी. असं काही नाही हो. तसंच आहे, तसंच आहे. तुलाही तसंच वाटतंय. तुला पटलेलं आहे ती जे बोलली ते. हे बघ, तिचं बोलणं मी सहन करू शकतो. मला काही नाही फरक पडत, कारण ती तशीच आहे. मला माहिती आहे, बापासारखी फटकळ, तोंडाला येते बोलणारी. पण तू सुद्धा मला खरंच असं काही वाटत नाहीये. मग तू का पाय धरलेस तिचे? का? तुला एकदाही असं वाटलं नाही की आपल्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या मुलीची माफी मागणं म्हणजे आपल्या नवऱ्याचा अपमानच आहे? असावरी तिने इतर कुठलाही आरोप लावला असताना माझ्यावर तरी मला काही वाटलं नसतं. पण हा आरोप मी सहन नाही करू शकत, कधीच सहन करू शकत नाही. मी तुझा जीव घेईन असावरी. नाही नाही असावरी, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. आणि तरी तुला असं वाटत असेल की ती जे बोलली तेच योग्य आहे, तेच खरं आहे, तर तुला वाटेल तसं तू वागू शकतेस. मी तुला अजिबात अडवणार नाही. हो, तुम्ही हॅलो. हॅलो हर्षदा, विशाल हियर. हां, बोल विशाल. हां अगं, आज संध्याकाळी काय करतेस तू? का? नाही, मी म्हटलं आपण भेटलो असतो, तू, तुझा नवरा आणि मी. काय आहे ना, त्या दिवशी तुम्हाला जे काही सांगितलं त्यावरून असं लक्षात आलं आहे की तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढायला काही मोठे जॅक्स लावावे लागतील आणि त्यासाठी आपण भेटणं आवश्यक आहे. का? कारण काही पॉलिटिशियन्सची माझ्या ओळखी आहेत
परिस्थितीतून नक्कीच मार्ग काढू शकतो. आज संध्याकाळी काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? नाही, मी आज नाही येऊ शकत. ठीक आहे, आपण उद्या भेटू. नाही, उद्या पण नाही येऊ शकत. सध्या तरी मला नाही येता येणार. अगं पण हर्षदा, सॉरी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुमच्या मिस्टरांनी महेंद्रला गोळी मारलेलीच नाही? हो, हेच म्हणायचं होतं मला. पण हे कसं शक्य आहे? का नाही? अहो, महेंद्रनी स्वतः मला हे सांगितलंय. हे बघा, माझे मिस्टर त्याच्या घरी गेले, त्यांची आणि महेंद्रची झटापट झाली, पण त्यांनी महेंद्रवर गोळी झाडलेली नाहीये, ती त्यांनी स्वतः त्याच्या पायावर झाडून घेतलीये. मॅडम, या तुमच्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार हो? मी जर तुम्हाला हे सांगितलं तर तुम्ही स्वतः तरी ठेवाल का? अहो, पण हेच सत्य आहे. एक मिनिट. तुम्ही सांगताय म्हणून ते सत्य असं होत नसतं. कायद्याच्या नजरेत तेच सत्य असतं जे कोर्टात सिद्ध होतं. आणि तुम्ही सांगताय ती गोष्ट आपण कशी सिद्ध करणार? कसं सांगा ना. मुळात एक माणूस कारण नसताना तुमच्या कुटुंबावर का म्हणून उठेल? त्यात तुमचे मिस्टरच स्वतः त्यांच्या घरी गेलेले, एकदा सोडून दोनदा. आणि तरी तुम्ही म्हणताय की एवढं होऊन सुद्धा त्यानं स्वतःच्या पायावर गोळी झाडून घेतली. अहो, कसं शक्य आहे हे? अहो, 5वीतला मुलगा देखील यावर विश्वास ठेवेल का? सांगा ना. अहो, पण हे बघा मॅडम, मी तुमच्या नवऱ्याची केस डिफेंड करू शकतो, पण तो निर्दोष आहे हे सिद्ध करायला आपण गेलो तर आपण तोंडावर पडू. पण आपण गिल्टी प्लीड करू शकतो. म्हणजे भावनेच्या भरात त्यांनी हा गुन्हा केला हे सिद्ध करून त्याची शिक्षा कमी करून घेऊ शकतो. पण माझा नवरा निर्दोष आहे, त्यांना कुठलीही शिक्षा व्हायला नको. असं करा, तुमची केस तुम्हीच लढा. मी तुम्हाला यात काहीही मदत करू शकत नाही. हर्षदा, काल जे काही झालं, वहिनी तू अगं. नाही, हे बघ, काल जे काही झालं त्यात खरंच मी चुकले. मी खरंच मनापासून मी तुझी माफी मागते. वहिनी, अगं लहानांनी चूक केली तर त्यांचा कान पिळून त्यांना ओरडण्याचा हक्क मोठ्यांचाच असतो ना. अधिकार असतो तो त्यांचा. आणि माझ्या आयुष्यात हा अधिकार मी फक्त तिघांनाच दिलाय. एक तर माझी आई, माझे दाजी आणि तिसरी तू. आणि मला खरंच काही वाईट वाटलं नाही. तू काल माझ्यावर हात उचललास याचं मला वाईट वाटतंय, ती गोष्टच वेगळी आहे. नाही पण हर्षदा, मी काल खरंच खूप चुकीची वागली हो मी तुझ्याशी. वहिनी, मीच जरा जास्त बोलून गेले काल. हे बघ, जे काही झालं ना, सगळं विसरून जा. पण हे हर्षदा, हे घर सोडून जाणं. वहिनी मला खरंच कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा. तू बघतेस ना आधी कसा वागतोय आजकाल. रोज दारू पिऊन येतो, भांडण करतो. मला खरंच नाही राहावंसं वाटत आता या घरात. हे बघ, मी आधीशी बोलते. मी त्याला समजावते ना, सगळं व्यवस्थित होईल. नाही वहिनी, हे नाहीये शक्य आता. जोवर दादांची सावली आमच्या संसारावर आहे तोवर हे सगळं नाही सुरळीत होऊ शकत. नाही सुखी होऊ शकत तोवर आम्ही. शक्यच नाही.